मुंबई महानगरपालिकेचा बजेट 4 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे। या बजेटमधून सामान्य मुंबईकरांना काय अपेक्षा आहेत, मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांसाठी काय केलं पाहिजे हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकशाहीने केलाय। मुंबईतील गृहिणींसोबत चर्चा करून त्यांना नेमकं या बजेट संदर्भात काय वाटतं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। मुंबई महापालिकेचं बजेट सादर होणार आहे, मात्र या बजेटमधून मुंबईकरांना नेमकं काय मिळेल आणि मुंबईकरांना नेमकं महापालिकेकडून काय हवंय, कारण गेल्या काही वर्षापासून म्हणजे पाहिलं तर आपण एक 2.5-3 वर्षापासून मुंबईच्या महापालिकेवर प्रशासकीय व्यवस्थापन सध्या सुरू आहे। नगरसेवक नाही आहेत, त्याच्यामुळे मुंबईकरांना प्रश्न पडलेला आहे की आपले जे प्रश्न आहेत ते कोणाकडे घेऊन जायचे, ते कोण सोडवणार, कारण प्रशासकीय व्यवस्थापन असल्यामुळे तिथे नेमकं कोणाला भेटायचं, काय करायचं याबाबत अनेक मुंबईकरांना माहिती नाहीये। आणि अशातच मुंबईचं जे बजेट येतंय त्या बजेटमधून मुंबईकरांना काय हवंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपल्यासोबत काही मुंबईकर गृहिणी आहेत, त्यांना नेमकं मुंबईच्या या बजेटमधून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो। महापालिकेच्या बजेटमधून सामान्य मुंबईकरांना काय भेटतं किंवा तुमच्या त्या बजेटकडून काय अपेक्षा आहे? सामान्य आम्ही जे जन आहोत त्यांना आम्हाला खूप प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत आमचे, पण ते आम्ही कुणाकडे मांडायचे हा पण प्रॉब्लेम आहे। सध्या आता त्यांनी जे आता रस्ते खोदून ठेवलेत ते तिकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला इथून फक्त 10 मिनिटं शाळेत जायला लागतात, पण त्यासाठी आता ते रस्ते खोदल्यामुळे आम्हाला अर्धा तास वेळ होतो तिथे जायला, का तर सगळीकडे खोदून ठेवले। ज्या लहान मुलाला अक्षरशः तुम्ही बघाल की ट्रॅफिकमुळे म्हणा, रस्ते खोदले त्यामुळे म्हणा, एवढा पोल्युशनचा त्रास होतो की त्याला थोडं काय झालं की सायनसचा प्रॉब्लेम। घरी ठेवा। महानगरपालिका आमच्यासाठी काहीतरी करते हे फक्त कागदोपत्री नाही तर कृतीतून दाखवा। स्वच्छतेचा मुद्दा असेल, आरोग्याचा मुद्दा असेल, शुद्ध हवेचा मुद्दा असेल आणि पाण्याचा मुद्दा असेल, म्हणजे गेली 50-60 वर्ष ज्या मुद्द्यांवरती मुंबईकर रडतोय, सातत्याने ते प्रश्न मांडतोय, तेच प्रश्न आजही आहेत आणि ते प्रश्न मार्गी कमीत कमी या बजेटमध्ये तरी लागावेत अशी आशा जी आहे ती या मुंबईकर गृहिणींची आपल्याला इथे पाहायला मिळते। कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।